उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून नॉट रिचेबल आहेत, कुणालाही ते भेटले नाहीत। TV9 मराठीला ही सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहामध्ये सुद्धा उपस्थित नव्हते। दरम्यान अजित पवार नागपुरातील विजयगड बंगल्यामध्ये नाहीत अशी ही माहिती कार्यकर्त्यांना दिली जाते। अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत, अजून समोर येतात। त्यांची सवय जुनी आहे। सर पुन्हा आता दर पहाटे बघा कुठे आहेत ते। नाही, दादा दिल्लीला गेले असतील किंवा कुठे गेले असतील हे विचारण्याचं मी काही कामच केलं नाही। फक्त बंगल्यावर जाऊन काही त्यांच्या स्टाफशी मला चर्चा करायची होती, ती चर्चा झाली आणि आलो। दादांची काय भेट नाही, कालही झाली नाही, आजही झाली नाही। दादांची आज भेट अपेक्षित आहे, कधी येणार आहे दादा बाहेर जे गेले ते? कदाचित आज संध्याकाळपर्यंत भेटीची वेळ मिळू शकते। मी सांगून आलेलो आहे की मला भेटायचं असल्यामुळे संध्याकाळपर्यंत भेट होईल। भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको, भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको। भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळेच अजितदादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं। अजितदादाचा फोन जरी नाही लागला तरी त्याच्या मीडियाच्या चर्चा बनतात, तुम्हाला माहित आहे। आता 2 दिवस झाले अधिवेशन आहे दादा। हिवाळी अधिवेशनामध्ये या राज्याच्या राजकारणातले महत्त्वाचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते अधिवेशन सोडून कुठे जाणार नाहीत। त्यामुळे ते योग्य त्या ठिकाणीच आहेत। तुम्ही अजिबात काळजी करू नये, लवकरच तुमच्या समोरून ते मीडियाला संबोधित करतील।